दास होण्याकरता फक्त 5 देवता शास्त्राने सांगितल्या. आपण कोणत्याही देवाच्या मागे जातो. 5 देवता कोणत्या माहिती का? पहिली देवता भक्तीच्या या 5 देवता बर का. याच्या व्यतिरिक्त देवतांची भक्तीच नाही. 5च देवता भक्तीच्या फलदायी देवता. पहिली गणपती बाप्पा, दुसरे भगवान शंकर, तिसरे भगवान विष्णू, चौथी आदिशक्ती जगदंबा माता आणि 5वी देवता अग्निदेवता म्हणजे सूर्यनारायण. विठ्ठल. या देवतांची भक्ती करायची. ही सोडून देतो, जाय या देवाकडं, जाय त्या देवाकडं, जाय या मुंजबाकडं, जाय त्या मसोबाकडं. तुकाराम महाराज या देवतांची झाडणीच करतात. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते आपल्या पोटाची रडते मागती शेते अवदान. तुकाराम महाराज काय म्हटले माहिती का? ते देव स्वतःच्या पोटाकरता रडतात, ते भक्ताचं पोट भरतील का? ज्यांच्या स्वतःच्या खाण्याची पंचायत आहेत ते देवाचं भक्ताचं पोट भरतील का? ज्यांचंच कल्याण झालेलं नाही ते भक्ताचं कल्याण करतील का? एक जण गेलं दवाखान्यामध्ये, आजार झाला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब मला आजार झाला 8 दिवसापासून. काय झालं तुम्हाला? म्हटले 8 दिवसापासून मला डोळ्याचा आजार झाला. काय झालं नेमकं? म्हटले 8 दिवसापासून मला एका माणसाचे 2 माणसं दिसतात. डॉक्टर म्हटले मग तुम्ही 4 का आले? डॉक्टर काय म्हटलं, तुम्ही किती जण आले? याला एकाचे 2च दिसत होते, डॉक्टरला एकाचे किती दिसत होते? कधी आजार जायचा याचा? अरे त्याचाच गेला नाही. विठ्ठल विठ्ठल. तसे इतर देवता या डॉक्टर प्रमाणे आणि पंढरपूरचा देव फक्त एकच तेवढा तारणार आहेत. कारण तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. आपण आंधळे का चांगले? चांगले. आपण पंढरपूरला गेले असतील ना बरेच लोक. पंढरपूरचा पांडुरंग कसा आहे? हातामध्ये धनुष्य, एका हातामध्ये गदा, एका हातामध्ये चक्र. असं आहे का? कसं आहे? देवात अनेक अवतार झाले पण असा अवतार कधी पाहिला? या अवतारामध्ये धनुष्य नाही, चक्र नाही, गदा नाही. एकच अवतार असा आहे का तो बोलू चालू विसरला, सगळं विसरला. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगरणीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला गंधरम कंजनेत्रम सदैवनास्यम विठ्ठलम चिंतयामि. या श्लोकामध्ये काय वर्णन केलंय? समचरण आहे, कमरेवर हात आहेत, दृष्टी कशी आहेत, कान कसे आहेत, सगळं वर्णन केलं. पण याच्यामध्ये एक शंका अशी, देवाने कमरेवर हात का ठेवले? कमरेवर हात का ठेवले? असंच एका जणाला विचारलं, देवाने कमरेवर हात का ठेवले? त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये का? असंख्य अवतार झाले, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अनेक अवतारांमध्ये त्यांनी दैत्यांना मारलं, हाताला कळ लागली म्हणून काय केले? कळ लागली म्हणून ठेवले का? या अवतारामध्ये पांडुरंगाने कमरेवर हात का ठेवले? त्याचं उत्तर आद्यगुरु शंकराचार्य देतात. शंकराचार्य भारत भ्रमण करत करत पंढरपूरला आले. ते मूर्ती पूजा करत नव्हते, निर्गुण उपासक होते. ज्यावेळेला पंढरपूरला आले, पांडुरंगाची मूर्ती पाहिली, 8 श्लोक लिहिले. महायोग पेठे तटे भीमरथ्यम
वरम पुंडरीकाय दात मुनींद्र ही समागते तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. किती श्लोक लिहिले? 8 श्लोक. त्याच्यामध्ये एका श्लोकामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या पांडुरंगाने कमरेवर हात का ठेवले त्याचं उत्तर दिलं. प्रमाणम भवात बेरी दम्मा मकानाम नितंबकराभ्याम द्रुतो येना तस्मात. तस्मात म्हणजे त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? जसं कमरे एवढ्या पाण्यामध्ये कुणी बुडत नाही तसं भगवान परमात्मा सांगतात भक्तांना, जे भक्त माझ्याकडे येतील त्यांना या मायारूपी नदीमध्ये, या भवरूपी सागरामध्ये, या संसार रूपी नदीमध्ये किती पाणी येत? पण कोणाला? जो माझ्याकडे येईल. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरतया मामैव प्रपद्यन्ते माया मेता तरंती. ते जे माझ्याकडे येतील ते तरतील, जे माझ्याकडे येणार नाही ते बुडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कमरेवर हात ठेवले तुकाराम महाराजांचं प्रमाण आहेत. या श्लोकाला संबंधित आहेत. भवसागर तरता भवसागर तरता कार्य करी तसे चिंता, कार्य करी तसे चिंता. हा पहिला उभा जाता, पहिला उभा जाता. कधी खरा देऊन उभा, अधिक देऊन उभा. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. जो श्लोकाचा अर्थ आहे ना तोच या अभंगाचा अर्थ आहे. भवसागर तरता. भवसागरातून जर तरायचं असेल, कार्य करी तसे चिंता. भगवान परमात्मा भक्ताला सांगतो चिंता करू नका. पहिलं उभा जाता, कटीकर ठेवून उभा, म्हणून त्याचे पायी घाला मिठी. पायाजवळ जर आला ना, मायारूपी नदी असू द्या नाही तर कोणती नदी असू द्या, घाबरायचं कारण नाही. त्या ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये एक दृष्टांत सांगतो. माया काय करते? मग एक कोळी राहतो. कोळी कळतो ना, मासे धरणारा कोळी काय करतो? मासे धरायला कुठे जातो? डोंगरावर. कुठे जातो? नदीवर जातो. नदीवर गेलं का ते मासे धरण्याकरता घरून एक वस्तू घेऊन जातो. काय नेतो? गोधडी. काय नेतो? जाळं नेतो. जाळं. नदीच्या तीरावर उभा राहतो, असं जाळं घेतो, नदीवरती टाकतो. परिणाम त्या जाळ्यामध्ये नदीतले सगळे मासे अडकतात. म्हणजे हुशार मासे राहतात ना, जाळं टाकायच्या अगोदरच त्याच्या पायाजवळ जाऊन थांबतात. हे हुशार मासे राहतात ना, ते काय करतात? जाळं टाकणाऱ्याच्या पायाजवळ जाऊन थांबतात. परिणाम नदीतले सगळे मासे जाळ्यात अडकतात आणि त्याच्या पायाजवळचे वाचतात. हे कोणाचं सांगतो मी? तुम्ही अजून नदीतच आहे का? विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने या संसारामध्ये मायारूपी जाळं टाकलेलं आहे. पण जे जीवात्मे भगवान परमात्म्याच्या पायाजवळ आले ते वाचले, जे नदीमध्ये राहिले ते मात्र पाण्यामध्ये बुडाले. म्हणून भवसागर तरता, कार्य करीत असे चिंता, पहिलं उभा जाता, कटीकर ठेवून उभा. विठ्ठल विठ्ठल.